परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मी आता भगूर नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर आहे आणि या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर आता प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। भगूरमध्ये एकूण 8 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडती आहे। साधारणपणे 2 फेऱ्यांमध्ये या ठिकाणी संपूर्ण निकालाचं चित्र देखील स्पष्ट होणार आहे। सध्या आता जे EVM मशीन्स आहे ते या ठिकाणी अनलॉक करण्याचं काम सुरू आहे, ते या ठिकाणी आता उघडले जात आहेत आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष मतमोजणी जी आहे ती सुरू केली जाणार आहे। भगूरप्रमाणेच येवला नगर परिषदेमध्ये छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्या ठिकाणी देखील भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी थेट काटेकी टक्कर बघायला मिळालेली होती। त्यामुळे छगन भुजबळांची प्रतिष्ठा येवला नगरपालिकेमध्ये पणाला लागलेली आहे। येवल्याप्रमाणेच मनमाड आणि नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ असा थेट सामना रंगलेला होता आणि त्यामुळे नांदगाव आणि मनमाडमध्ये देखील अत्यंत चुरशीची निवडणूक बघायला मिळालेली होती आणि नाशिक जिल्ह्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची होती, कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपालिका आपल्या हातात राहावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत आणि अजित पवार गटाकडून देखील या ठिकाणी ताकदपणाला लावण्यात आलेली होती। त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीमधल्याच मित्र पक्षांमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते आणि त्यामुळे आज नेमकं